नियम मोडलेल्या अधिकाऱ्यांवर पोलिसांचंच अभय. कारण एरवी शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध सामान्य नागरिक आवाज उठवला तर त्या सामान्यातला कसं चिरडायचं अशी व्यूहरचना आखली जात असते. शासनाच्या विविध विभागातील एक भाग असलेला सर्वांनाच भीती वाटणारा विभाग म्हणजे वाहतूक शाखा. कारण यांच्याकडे पुढच्या व्यक्तीचं चूक काढण्यासाठी एकाहून एक भन्नाट आयडिया असतात. एकदा का त्या वाहन चालकाला दंड लावण्याचं निश्चित केलं तर कारवाई केल्याशिवाय राहत नाही. नियमाचा भंग करणारे कुठेही सापडू नये अशी इच्छा सर्वांना वाटत असतेच, पण तसा नियम सर्वांनीच पाळावा असा आहे. असं असलं तरी काही महाशय नियम सर्वांसाठी एक असले तर नियमबाह्य पद्धतीने वाहन चालवताना दिसले. मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईबाबतचा प्रश्न निर्माण झाल्यावर कारवाई होईल असं वाटत होतं, पण लोकांस सांगावे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाणी म्हणीला सध्या शहर वाहतूक शाखेचा कारभार तंतोतंत लागू पडतोय. एरवी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे धडे देणारे आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलिसच नियम धाब्यावर बसवत असल्याची घटना उघडकीस आली. कारण एखाद्या वाहन चालकाकडून नियमभंग झाल्यास ऑनलाईन दंड लावण्याचं काम करत 8 दिवस झाले तर या माशांवर कोणतीच कारवाई न झाल्यानं कोड निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले 2 पोलीस कर्मचारी MH13EA 2305 या दुचाकीवरून सिद्धेश्वर पेठ परिसरातील हवाई चप्पल दुकानापासून थेट सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मोबाईल फोनवर बोलत प्रवास करताना दिसून आले. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्याने बिनधास्तपणे मोबाईलवर संभाषण करतच केला. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं हा गंभीर वाहतूक नियमभंग मानला जातो. अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठीच वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात असतात. मात्र स्वतःच्याच नियमांचं उल्लंघन करताना पोलीस आढळल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. सामान्य नागरिकांनी असे कृत्य केल्यास तात्काळ दंड आकारला जातो, पण पोलिसांकडूनच नियमभंग झाल्यास त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जातो. या प्रकरणाला 8 दिवस उलटूनही संबंधित पोलिसांवर कोणती कारवाई झालेली नसल्याचं समोर येतं. त्यामुळे कायद्यापुढे सर्व समान हा तत्व केवळ कागदावरच राहणार का असा प्रश्न निर्माण झाला. या घटनेमुळे वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ आणि पारदर्शक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होते. नियम सर्वांसाठी समान असल्याचं दाखवून देण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असल्याची भावना व्यक्त होते.